नमस्कार, मी दादासाहेब चोरमले आणि आपण पाहत आहात आस्था टाइम्स चॅनेल. आज आपण पुन्हा नव्यानं जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपल्या चॅनलवरून चौथा व्हिडिओ तयार करतोय. खरं तर हा व्हिडिओ लोकांच्या आग्रहास्तव मी करतोय, कारण का तर बऱ्याच तरुणांना जिल्हा बँकेची पार्श्वभूमी माहीत नाही. म्हणजे जिल्हा बँकेच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंतचा इतिहास मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणणार आहे. आणि त्या कारणास्तव मी हा व्हिडिओ तयार करतोय. आपल्याला माहिती आहे की जिल्हा बँकेची निवडणूक आता 1-2 महिन्यावरती येऊन ठेपलेली आहे. काही दिवसामध्येच आता तारीख निश्चित होईल. आणि हे होत असताना, निवडणूक जवळ येत असताना सत्ताधारी आणि विरोधक प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आमने सामने आलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे की विकास सोसायट्यांच्या ठरावापासून ते निवडणुकीच्या राजकारणापर्यंत आणि पोलिसांच्या बंदोबस्तापासून ते ठराव करताना झालेली प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल या आरोप प्रत्यारोपापर्यंत सातारा DCC बँकेची निवडणूक आता चांगलीच रंगताना दिसत आहे. ही गोष्ट सातारा जिल्ह्याला निश्चितच भूषणावं नाही, कारण या DCC बँकेचा जर आपण मागचा जर इतिहास पाहिला किंवा सातारा जिल्ह्याला जी सहकाराची प्रदीर्घ चळवळीचा जो काय अनुभव आहे आणि हा इतिहास कशा दृष्टीनं सातारा जिल्ह्याने निर्माण केलेला आहे. आता नेमका इतिहास या जिल्हा बँकेला काय आहे तर तुम्हाला माहीत नाही की आणि आजच्या निवडणुकीच्या राजकारणाला इतिहासाची पार्श्वभूमी कशी आहे. तर चला आपण जाणून घेऊयात की सातारा DCC बँकेच्या सहकाराचा पाया कुठे रचला गेला. आपल्या सर्वांना माहीत आहे का, महाराष्ट्रातील सहकार चळवळीचा पाया घालण्यात सातारा जिल्ह्याचं मोठं योगदान राहिलेलं आहे. आणि या योगदानामध्ये प्रामुख्याने डॉक्टर पद्मश्री विखे पाटील असतील महाराष्ट्रामधले, किंवा डॉक्टर धनंजयराव गाडगीळ असतील, किंवा आपल्या फलटण संस्थांचे अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर साहेब असतील, यांच्यासारख्या दिग्गज थोर व्यक्तिमत्वानं सहकार क्षेत्रातील महाराष्ट्राच्या चळवळीला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. मात्र आता साताऱ्याच्या सहकार चळवळीचा कहाणी ही तितकीच संघर्षमय आहे. कारण का तर तुम्हाला माहिती आहे की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ग्रामीण भागातील शेतकरी सावकाराच्या कर्जाच्या विळख्यात अडकला जायचा. आणि त्याला का अडकला जायचा तर शेतकऱ्यांना लागणारी बियाणं असतील किंवा शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी लागणारे जे भांडवल असेल ते भांडवल त्याच्याकडे उपलब्ध नसायचं. आणि त्यामुळे त्याला याच्याकडनं त्याच्याकडनं 4 पैसे घ्यावे लागायचे आणि तो त्या खाजगी सावकारीच्या विळख्यात सापडायचा. आणि हे सगळं घडत असताना त्या शेतकऱ्याला पैसा उपलब्ध व्हावा आणि रोजच्या गरजासाठी घेतलेलं कर्ज आणि त्यातून वाढत जाणारा जो कर्जाचा बोजा आहे, त्यामुळे शेतकरी त्या सावकाराच्या कर्जाच्या बोजाखाली दबला जायचा. ही परिस्थिती खरं तर बदलण्यासाठी साताऱ्यातील काही तत्कालीन कार्यकर्ते किंवा तत्कालीन मोठे नेते शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी साताऱ्याच्या सहकार चळवळ श्रीमंत मालोजीराजे साहेब नाईक निंबाळकर असतील, या राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब असतील, माजी गृहमंत्री बाळासाहेब देसाई साहेब असतील, रघुनाथराव पाटील असतील, किंवा देशभक्त किसनवीर आबा, अशा दिग्गज लोकांनी सहकारप्रेमी कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी ही सहकार चळवळ खऱ्या अर्थानं सुरू केली. म्हणजे सुरू केल्यानंतर 13 नोव्हेंबर 1948 रोजी साताऱ्यामध्ये सहकारी बँकेच्या स्थापनेचा विचार पुढे आला. आणि यानंतर बाळासाहेब देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक अतिशय महत्त्वाची बैठक झाली. आणि या बैठकीनंतर अनेक सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी या बैठकीमध्ये सहभाग घेतला. पण बँक उभी करायची तर त्याला बँक उभी करायला त्याला पैशाची गरज होती. आणि त्या काळात पैसा उभा करणं हेच एक सर्वात मोठं आव्हान होतं. आणि ते आव्हान या दिग्गज सहकारातल्या नेत्यांनी स्वीकारलं.
आणि बँक उभारणीसाठी जे काय 2 लाख भागभांडवल ची गरज होती ते भागभांडवल उभा करण्यासाठी हे सर्वजण निळकंठराव कल्याणी यांच्याबरोबर गावोगावी फिरून त्यांनी हे 2 लाख भागभांडवल जमा केलं आणि 15 ऑगस्ट 1949 रोजी या बँकेची अनौपचारिक नोंदणी करण्यात आली. लोकनेते बाळासाहेब देसाई हे या बँकेचे पहिले अध्यक्ष झाले, तर निळकंठराव कल्याणी ह्या बँकेचे पहिले उपाध्यक्ष झाले आणि एका छोट्या जागेमध्ये सुरुवात झालेली ही बँक आज मोठ्या इमारतीत आणि विस्तृत यंत्रणेमध्ये देशामधली एक अग्रगण्य बँक म्हणून गणली जाऊ लागली. आता एकेकाळी या बँकेचा कारभार साताऱ्यातील एका जुन्या घरातून सुरू झाला होता आणि 11 नोव्हेंबर 1950 रोजी तत्कालीन मुंबई राज्याचे गृहमंत्री मोरारजीभाई देसाई यांच्या हस्ते या साताऱ्यातील कन्या शाळेजवळील एका जुन्या घरात बँकेच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली आणि या बँकेचा शुभारंभ गृहमंत्री मोरारजीभाई देसाई यांनी केला. आज ज्या बँकेच्या निवडणुकीकडे खऱ्या अर्थानं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे आणि या जिल्ह्याचं लक्ष लागल्यामुळं तर खऱ्या आपल्याला आज या बँकेच्या कामकाजाचा आढावा घ्यावा लागत आहे. त्या बँकेची सुरुवात झाली होती एका साध्या जागेतून. यानंतर सातारा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात आणखी एका मोठ्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव निर्माण झाला आणि त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे की या राज्याचे माजी सहकार मंत्री विलासराव पाटील उंडाळकर काका. खरं तर विलासराव पाटील उंडाळकर यांचा या बँकेच्या बँक प्रगतीपथावरती नेण्यासाठी खूप मोठा मोलाचा वाटा होता. कारण का 1967 साली विलास काका कराड तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातून या बँकेवरती पहिल्यांदा निवडून गेले. ते जवळपास 55 ते 60 वर्षे त्या बँकेचे संचालक होते आणि विलास काका बँकेवरती निवडून गेल्यानंतर त्या काळी तुम्हाला माहिती आहे की किसनवीर आबा, देशभक्त किसनवीर आबा यांची बँकेवरती खूप मोठी शिस्त होती. संचालक मंडळातील प्रत्येक सदस्याने स्वतःला बँकेचे मालक नव्हे तर विश्वस्त समजावं अशी कार्यसंस्कृती किसनवीर आबांनी सर्व संचालकांना घालून दिली होती आणि किसनवीर आबांच्या पावलावरती पाऊल ठेवूनच विलास काका उंडाळकर यांनी पुढे तब्बल 50 ते 55 वर्ष या बँकेचं संचालक म्हणून काम करत असताना बँकेच्या कामकाजाला एक आगळी वेगळी शिस्त लावली आणि त्यांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये सहकार क्षेत्रावरती प्रेम असणाऱ्या अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना साथही तशी दिली. यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला माजी आमदार चिमणरावजी कदम साहेब यांचं उदाहरण द्यावं लागेल. त्याचबरोबर माजी खासदार लक्ष्मणरावजी पाटील, माजी मंत्री अभयसिंहराजे भोसले असतील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर असतील, अशा अनेक सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांनी विलास काकांना अतिशय मोलाची साथ दिली आणि म्हणूनच विलास काका च्या शिस्तीबरोबर या सर्व नेते मंडळींची ही एक आगळी वेगळी शिस्त होती. सहकारावरती प्रेम होतं, सहकार मोडीत निघाला नाही पाहिजे, सहकार वाढला पाहिजे या मताचे ही सर्व नेते मंडळी असल्यामुळे बँक दिवसेंदिवस प्रगतीपथावरती जात होती. पुढे सन 2003 साली या बँकेपासून या बँकेमध्ये महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा तत्कालीन पाटबंधारे तत्कालीन जलसंपदा मंत्री आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा फलटण तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातून या बँकेमध्ये प्रवेश झाला. मग विलास काका उंडाळकर यांच्या सोबतीला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बँकेच्या प्रगतीसाठी काम करू लागले. याच काळामध्ये बँकेवरती एका राज्यातील एका दिग्गज नेत्याची नजर गेली आणि त्या नेत्याने त्या बँकेच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या हस्तक्षेपाला श्रीमंत रामराजे साहेब, खासदार लक्ष्मणरावजी पाटील यांनी न जुमानता विलास काकांच्या बरोबर जुळवून घेऊनच ह्या बँकेचं कामकाज पुढे नेलं. तुम्हाला माहिती आहे की या बँकेच्या माध्यमातून त्यात आजही हजारो शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत सहकाराची आर्थिक व्यवस्था
पोहोचलेली आहे. बँकेचा पैसा वैयक्तिक किंवा संस्थात्मक फायद्यासाठी वापरला जाऊ नये हा विचार सहकार व्यवस्थेचा सर्वात मोठा आधार असतो आणि त्या आधाराला केंद्रबिंदू मानून विलास काका पाटील उंडाळकर यांनी कामकाज बँकेचं केलं. यांच्या बाबतीत आपल्याला आजही एक किस्सा सांगितला जातो की काकांनी 1967 साली तुम्हाला माहिती आहे की 1996 साली रयत सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. या रयत साखर कारखान्याच्या उभारणीमध्ये विलास काकांना खरं तर कोट्यवधी रुपयाचं कर्ज पाहिजे होतं आणि हा कारखाना कराडच्या दक्षिण डोंगरी भागात सुरू झाला होता. कारखाना उभारण्यासाठी लागणारं मोठं कर्ज, काही पैसे हे विलास काकांनी सातारा जिल्हा DCC बँकेमधून न घेता ते सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेमधून घेतले आणि एक चांगला पायंडा पाडून घेतला की आपण ज्या बँकेचं संचालक आहोत त्या बँकेतून आपल्या संस्थेसाठी एकही रुपया घ्यायचा नाही, ही प्रथाच खरं तर काकांनी सर्व संचालकांच्या पुढे आदर्श घालून दिली. अजून आपल्याला काही काकांच्या बाबतीतली उदाहरणं सांगता येईल की कोरोनाच्या कालावधीमध्ये विलास काका उंडाळकर दवाखान्यामध्ये ऍडमिट होते. दवाखान्यामध्ये असताना सुद्धा बँकेची अस्तेवाईकपणे चौकशी करणारे काका अधूनमधून बँकेच्या अधिकारी वर्गांना दवाखान्यामध्ये बोलवायचे आणि बँकेच्या कामकाजाचा आढावा घ्यायचे. बँकेचं जे काय बॅलन्स शीट आहे त्या बॅलन्स शीटची माहिती घ्यायची. त्याचबरोबर अजून एक काकांचं तिसरं आपल्याला उदाहरण या ठिकाणी मुद्दाम मी देतो की याची खरं तर याची माहिती जिल्ह्यातील तमाम सर्व तरुणांना माहीत असणं गरजेचं आहे. राज्यातील एका दिग्गज नेत्याकडून कर्ज प्रकरणासाठी एक मोठा कर्ज मंजुरीचा प्रस्ताव आला होता आणि हा प्रस्ताव बँकेच्या सर्व संचालकांनी एकमताने मंजूर सुद्धा केला होता. मात्र केवळ विलास काका पाटील उंडाळकर यांचा या कर्ज प्रकरणाला खूप मोठा विरोध होता. शेवटपर्यंत विलास काकांनी कडवा विरोध दाखवला. मग विलास काकांच्या एकट्याचा विरोध यांना न परवडणारा होता म्हणून सर्वांनी ते कर्ज प्रकरण पुढे नाकारलं आणि नाकारल्यामुळं म्हणजे विलास काकांचं एक मत होतं की ज्या बँकेमध्ये आपण विश्वस्त आहे त्या बँकेमध्ये आपण विश्वस्ताप्रमाणेच राहिलं पाहिजे. काकांनी या प्रस्तावाला विरोध केल्यानंतर हा प्रस्ताव बाळगला. म्हणजे याच्यावरून आपल्याला एक लक्षामध्ये येतं की शिस्तप्रिय कारभार विलास काका करीत होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये विलास काका पाटील उंडाळकर, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी खासदार लक्ष्मणरावजी पाटील यांची बँकेच्या कामकाजावरती करडी नजर होती आणि त्यामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला राष्ट्रीय पातळीवरील सलग कित्येक वर्ष नाबार्डची बक्षिसं मिळत होती आणि सर्वात आर्थिकदृष्ट्या भक्कम असणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही महाराष्ट्रामध्ये अग्रेसर बँक म्हणून ओळखली जात होती. आता सातारा जिल्ह्याच्या सहकार चळवळीचा आपल्याला जर अभ्यास करावयास देशातून अथवा परदेशातून जर काही अभ्यासक आले, काही शिष्टमंडळ आली तर ती सातारा जिल्हा बँकेला भेट दिल्याशिवाय माघारी जात नव्हती. कारण का तर सातारा जिल्ह्याच्या मधील बँकेचा कारभार कशा पद्धतीने चालतो, ही बँक एवढी नफ्यात कशी येते याचा अभ्यास करण्यासाठी ही शिष्टमंडळ यायची. बँक शेवटी या सर्व दिग्गज मंडळाचं म्हणजे विलास काका असतील, श्रीमंत रामराजे असतील, खासदार लक्ष्मणराव पाटील असतील, यांचं एकच मत होतं की बँकेचा पैसा हा कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी वापरला जाऊ नये. ही भूमिका बँकेच्या कार्यपद्धतीचा एक मूलभूत भाग या नेते मंडळींनी बनवला होता आणि त्यामुळेच जिल्हा बँक आणि तिच्या नेतृत्वाची भूमिका नेहमीच चर्चेत राहिली. अशा या आजच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीशी हा इतिहासाचा संबंध अशा पद्धतीने आहे. आणि आता पुन्हा आपण आजच्या काळाचा जर आढावा घेतला तर तुम्हाला माहिती आहे की एका बाजूला असणारी DCC बँकेच्या गौरवशाली इतिहास, शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार देण्याची जिल्हा बँकेची परंपरा आणि दुसऱ्या बाजूला आजच्या DCC बँकेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण जिल्ह्याच्या मतदानाचे ठराव घेण्यावरून अनेक ठिकाणी जोरदार झालेली हाणामारी, तर काही ठिकाणी ठराव घेण्यासाठी
पोलिसांना करावा लागलेला हस्तक्षेप, त्याचबरोबर काही ठिकाणी ठराव घेण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वारेमाप झालेला पैशाचा वापर, खरं तर आणखीन ठराव घेण्यासाठी काही ठिकाणी मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला, लाखो रुपयाच्या बोली लावण्यात आल्या. कराड, फलटण, जावली, मान या तालुक्यामध्ये जोरदार रणकंदर पाहावयास मिळाले. आता मला सांगा तुम्ही, या वारेमाप पैशाचा वापरही त्या ठिकाणी करण्यात आला. खरं तर जर बँक शेतकरी, दूध उत्पादक आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी काम करणारी जी संस्था असेल तर त्या बँकेच्या निवडणुकीमध्ये एवढा राजकीय संघर्ष, मतदार ठरवण्यासाठी एवढी मोठा गदारोळ, एवढी मोठ्या पैशाचा वापर कशासाठी हे न समजण्या इतके आजचे मतदार मूर्ख नाहीत. आणि यामध्ये ग्रामीण विकास मंत्री प्रामुख्यानं जयकुमार गोरे यांनी एक मध्यंतरी आत्मविश्वासपूर्वक एक विधान केलं. ते म्हणाले की सातारा जिल्हा बँकेच्या विजयाचा गुलाल आम्ही उधळणार आणि मगच मी सोलापूरला जाणार. मग या गुलाल उधळत असताना जिल्हा बँकेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी पुढे येणार. सत्ता व पैशाचा वापर या निवडणुकीमध्ये होणार. जिल्हा बँकेची तुम्हाला माहिती आहे, निवडणूक होत असेल तर त्या बँकेला शिस्त, जर पैशाचा वारेमाप वापर करून जर जिल्हा बँकेची निवडणूक झाली तर जिल्हा बँकेच्या कामकाजाला शिस्त राहणार का, हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होताना दिसतोय. कारण का तर याच्यापूर्वी जिल्हा बँकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुका कधी झाल्या, केव्हा झाल्या हे समजलं सुद्धा नाही. परंतु यंदाच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये एक वेगळा ट्विस्ट आलेला आहे. मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये पैशाचा वापर होऊ नये. जर संचालक जर पैशाचा वापर करून जर तो बँकेत गेला तर तो बँकेत चुकीच्या पद्धतीने सुद्धा पैसे मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो, असंही काही लोकांचं म्हणणं आहे. आणि म्हणून आताची ही जी निवडणूक आहे ती सत्ताधारी विरुद्ध विरोधक आणि प्रत्येक मतासाठी सुरू असलेली राजकीय चुरस, या बँकेला कोणताही राजकीय कलर देण्याचं कारण नाही. म्हणूनच प्रश्न निर्माण होतोय की ज्या बँकेची स्थापना शेतकऱ्यांना सावकाराच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी झाली, ज्या बँकेच्या कार्यसंस्कृतीमध्ये शिस्त, विश्वास आणि सहकाराला एवढं महत्व दिलं गेलं, त्याच बँकेच्या निवडणुकीमध्ये आज एवढं राजकारण का? मग पुढे सातारा डीसीची बँक विलास काकांच्या पुढे जाणार की आणखी? म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही एक केवळ बँक म्हणून राहावी, एवढीच या निमित्तानं आपल्या सर्वांची अपेक्षा आहे. आणि ही साताऱ्याची जी सहकार चळवळ आहे, या चळवळीच्या इतिहासात एक महत्वाचा अध्याय ही निवडणूक ठरणार आहे. आणि या बँकेच्या स्थापनेपासून आजच्या निवडणुकीपर्यंतचा हा प्रवास आहे पाहिला तर सर्वसाधारणपणे एक गोष्ट स्पष्ट होते की काळ बदललाय, नेतृत्व बदललंय, राजकारण बदललेलं आहे, पण डीसीसी बँकेभोवती राजकीय ताकद मात्र आजही कायम आहे. आता या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं बाजी कोण मारणार? सहकाराचा जुना वारसा जपला जाणार का, की नव्या राजकीय समीकरणांना संधी मिळणार? याचं उत्तर येणारा काळच देईल. तोपर्यंत सातारा डीसीसी बँकेच्या निवडणुकीमधील प्रत्येक अपडेट, प्रत्येक घडामोड पाहण्यासाठी आस्था टाइम्सला फॉलो करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार, धन्यवाद.